नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मुंबईच्या पावसाचा आढावा घ्यायला गेलं तर मुंबईमध्ये सोडा तर आता महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसात जवळपास पावसामुळे 13 लोकांचा बळी गेला आहे। काल मानखुर्दच्या चाळीमध्ये 3 मजली चाळ कोसळून त्याच्यामध्ये 5 मुलांसह एका महिलेचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आज आपण आहोत रायगड जिल्ह्यामध्ये। रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये 6 आणि 7 हे 2 दिवस रेड अलर्ट जाहीर केला आहे। रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून या ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे। त्याबरोबरच आपण पाहतोय की रात्री पुणे ते मुंबईचा जो सिलिंक आहे त्याच्यावरती ही दरड कोसळली, त्यामुळे मुंबईचा मार्ग जो आहे तो पूर्णतः बंद होता। हळूहळू गाड्या तिथून सुरू करण्यात आल्या आहेत, तरी देखील जवळपास 13 ट्रेन ह्या बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे पावसामुळे मुंबईचा संपर्क कुठेतरी तुटला आहे। रायगड जिल्ह्याची परिस्थिती पाहता 3 नद्या ज्या आहेत, पाताळगंगा आणि महाडच्या काही नद्या आहेत, त्यांच्यामुळे महाडमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलं आणि दुकानांचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रात जो जोरदार पाऊस चालू आहे याच्यामध्येच पंजाबराव डग जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी हवामानाचा अंदाज सांगताना सांगितलंय की 5, 6, 7 आणि 8 असे 4 दिवस मुंबईमध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि विशेष म्हणजे 1000 मिलीमीटर पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे आता 5 तारीख संपली, 6 तारीख आहे, 6ला देखील रेड अलर्ट आहे, उद्या 7चाही रेड अलर्ट आहे। इथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी 6 तारखेची सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे। पण आजच्या पावसावरून, आजच्या हवामानावरून उद्याच्या शाळेच्या सुट्टी संदर्भात देखील आज संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी डिक्लेअर करतील, यामध्ये काही शंका नाही। खरं तर आपण पाहतोय की मुंबईवरून पुण्याला जाणारे आणि पुण्यावरून मुंबईला येणारे दोन्ही रस्ते जे आहेत, जुना हायवे आणि नवीन हायवे, दोन्ही रस्त्यांवरती दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणच्या वाहतूक कोंडी झाली आहे, वाहतूक बंद आहे। या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा देखील झाला आहे। कॅमेरामॅन कृष्णा यादव सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई।